करताय तुम्ही? का एकमेकांच्या जीवावर उठलात तुम्ही? अरे ज्यांनी स्वराज्यासाठी लढायचं ते दोघं तुम्ही स्वतःच्या रक्तासाठी का ताणलेले आहात? अरे हात जोडतो, असं करू नका रे. त्या छत्रपतींना काय वाटेल तुमचा हा आता सोहळा बघू? पाणी डोक्यावरून चालले हे मात्र नक्की. आता हे सगळे ताराराणी साहेबांच्या कानी गेलेच पाहिजे. बास झाला आता. पाणी डोक्यावरून जायला लागलंय. आम्हाला वाटलं होतं हे सारं काही काळ चालेल आणि संताजीराव धनाजीराव स्वराज्यासाठी समजून घेतील, मात्र नाही. सारं काही मातीमोल. यावर कठोर उपाययोजना लागेल. होय, त्यासाठी आम्हालाच काहीतरी करावं लागेल रासे, की ज्याने संताजीराव धनाजीराव दोघांचेही डोळे उघडतील. स्वराज्यासाठी लढताना कसं वागावं हे जर थोरल्या सेनानींना कळत नसेल तर बाकी मावळ्यांनी काय आदर्श घ्यावा? नाही रासे, खूप झाला आता आम्ही गप्प बसणार नाही. शायद अब वक्त आ चुका है. आता काट्यानेच काटा काढायला हवा. आजवर आम्ही गप्प राहिलो, मात्र आमचा शांतपणा कोणी फायदा घेण्या इतका दुबळा समजू नये. सब कुछ ठीक से समझा दिया इसे? जी बिल्कुल हुजूर. लेकिन क्या? लेकिन हुजूर पता नहीं ये सब करके हमें क्या हासिल होगा. आगे आगे देखते जाइए वजीर आजम, क्या होता है. जाइए. जी हुजूर. राणी साहेब, एवढ्या तातडीने कशा पायी बोलवलं? दौलतीचा काही बखेडा उभा राहिला का काय? धनाजीराव बखेडा दौलतीचा नाहीये. आपण थांबा राजे, क्षमा असावी, आम्ही आपल्याला मध्येच थांबवलं. पण राजे, हे दोघं आत्ताच लांबचा पल्ला पार करून आलेत. प्रवासाचा क्षीण असेल, आत्ताच दौलतीची तसदी कशाला? आपण थोडा वेळ विश्रांती घ्या. आम्ही काही वेळातच आपल्याला पाचारण करू. महालाचे प्रांगणी आपली भेट होईल. जी राणी साहेब. आइए आइए बरखुरदार, आइए. आप तो बड़े छुपे रुस्तम निकले. हमें भनक तक नहीं लगने दी कि आप इतने उम्दा खानदान से ताल्लुकात रखते हैं. जी देखिए आपसे कौन मिलने आया है. आपके वालिद. क्या? इतने अच्छे परिवार से अपने वालिद से रूठ कर आप यहाँ अपने आप को साबित करने आ गए. बहुत बढ़िया. और हम हैं कि आपको सिपाहीगिरी में लगाए रखा है? ये कौन सी नई नौटंकी है? ये काम बख्श बिना कोई काम करने से पहले हमें आगाह क्यों नहीं करता? उसी ने अपने अब्बा हुजूर को मनाने के लिए इस बंदे को लाया होगा. अब क्या करें? शहजादी को तो हमने बताया था कि हमारे अब्बा मर चुके हैं, हम यतीम हैं. अब अगर उसे पता चल गया तो क्या जवाब दे? पर जो हो रहा है अच्छा ही है. शहजादी को मनाना कोई बड़ी बात नहीं. मनाना तो इस बुढ़े बादशाह को है. इसके तसल्ली के लिए ये नौटंकी चलानी ही होगी. खामोश हो गए बरखुरदार, किस गहरी सोच में पड़े.
अपने अब्बा से नहीं मिलेंगे? आओ मेरे लाल, मेरे बच्चे, इतना क्यों रूठे हो हमसे? अब्बा, शहजादे हमें छोड़कर चले गए, हमारी इतनी बड़ी जागीर वो भी छोड़कर चले गए। अब्बा, हम अपने पैरों पे खुद खड़े होना चाहते थे। वज़ीर आज़म, जी हुजूर। शहजादी जीनत को पेश किया जाए। जी हुजूर। खंडोबंद, ही एवढी समधी माणसं कशापायी जमलेत? नेमकं काय आणि कशापायी बोलवलं म्हणायचं आमासनी? राणी साहेबांचा होरा काही कळेना. बघूया पुढं काय होतंय ते. संताजीराव, धनाजीराव, दोघही असे समोर या. दोघांनाही आम्ही एक प्रश्न विचारू. स्वराज्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे काही विचारणं झालं का राणे साहेब? स्वराज्यासाठी आम्ही आमचा जीव बी देऊ शकतो. खस्त होऊन जाऊ राणी साहेब, मागं हटणार नाही. तुर्तास जीव द्यायचा नाहीये, जीव घ्यायचा आहे. एकमेकांचा. महसूब सारे यहाँ मौजूद हैं। हमने आप सबको यहाँ इकट्ठा इसलिए किया है क्योंकि हम आपको एक खुशखबरी देना चाहते हैं। जानते हैं ये कौन है? ये दिलावर जी के वालिद हैं। और अब बारी है उस खुशखबरी की जिसका आप सब बेसब्री से इंतजार कर रहे हैं। और वो खुशखबर ये है कि हमने अपनी शहजादी जीनत का निकाह दिलावर जी के साथ करने का तय किया है। उम्मीद है आपको ये पसंद आएंगे। ये बाप कहां से टपक पड़ा? लगता है आपको कोई ऐतराज है? हमने आपसे पूछा कि हमारे दामाद कैसे लगे, पसंद आए या नहीं? जी। बहुत खूब, बहुत खूब। तो अब हम ये ऐलान करते हैं कि ठहरिए अब्बूजान। इससे पहले कि आप कोई फैसला सुनाए, हम दिलावर जी से कुछ बात करना चाहते हैं। आपने तो कहा था आप यतीम हैं, आपका इस दुनिया में कोई भी नहीं, तो फिर ये आपके वालिद कहां से आ गए? राणी साहेब, कशापायी हो खेळ? खेळ आमचा आदेश आहे. अहो पण राणे साहेब, एकमेकाचा जीव घ्यायचा म्हणजे मग आतापर्यंत काय करत आलात? बाहेरून वावड्या आमच्या कानावर येत होत्या, मात्र आम्ही विश्वास ठेवला नाही. मग म्हणलं कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच खात्री करून घेऊ. पण यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? काय मिळवायचं ते आम्ही ठरवू.
मात्र आपण आतापर्यंत काय मिळवलं तेही पाहायचंय आम्हाला. आमचा आदेश आहे, त्यामुळे आता आपण माघार घेऊ शकणार नाही. विचार करू नका सर सेनापती. आज्ञा झाली की तुटून पडायचं, हाच मराठी बाण आहे. आपण त्याला अपवाद नाही आहात. चला लवकर. एकमेकांचा जीव घेऊनच ही लढाई थांबेल, लक्षात असू द्या. नहीं नहीं, अल्लाह पाक की कसम, ये हमारे अब्बा नहीं है. तो फिर कौन है ये? हम नहीं जानते. आप नहीं जानते? अभी थोड़ी देर पहले हमारे सामने आपने इन्हें गले लगाया, इन्हें अब्बा कहा, और आप कह रहे कि आप नहीं जानते. ये क्या मसला है? हमें लगा काम बख्श ने यहाँ लेके आए होंगे. काम बख्श? आपका इनसे क्या वास्ता है? ये तो हमारी बेगम के मायके से है. आप हमें बीच में क्यों ला रहे हैं? ये आप ही की तो चाल थी. हमें हमारी हैसियत से वजूद मिले, इसीलिए तो आप इन्हें लेके आई थी. आपकी तो कोई हैसियत ही नहीं है. यही फल मिलेगा ना तो. खामोश! थांबलात का धनाजीराव? करावार संधी आपल्याकडे. हेच हवं होतं ना आपल्याला. मग आता का पाय लटपटतायत? वार करताना हात का मध्येच अडखळतायत? काय झालं? शरम वाटते? एकेकाळी संताजी धनाजी हे नाव एकाच माणसाचं वाटायचं. मात्र आता तेच संताजी धनाजी एकमेकांच्या जीवावर उठलेत. कशासाठी? ईर्षेसाठी. राणी साहब,
जिथं आमची कुचंबना समजूनच घेतली जात नसेल तिथं समजून घेण्याची दानत दोन्ही बाजूंनी असावी लागते धनाजीराव. टाळी एका हाताने नाही वाजत. आणि ते जे काही असेल स्वराज्यापुढे स्वतःचं मानपान बाजूलाच राहायला हवं. एक दिलानं मराठी राज्यासाठी झटाल तर हे राज्य एक दिलानं नांदेल. चुकी झाली राणी साहेब. नुसती चूक नाही, घोड चूक झालीये. एकमेकांच्या जीवावर उठलात, एकमेकांविरुद्ध समशेरी उपसताय. मात्र एक लक्षात ठेवा, ज्या समशेरी शत्रू समोर उपसल्या जायच्या त्या अशा आपसात उपसाल तर लखतर फक्त स्वराज्याची होणार. असं एकमेकांवर तलवारी उपसणं मराठी रक्तात नाही. आणि जे रक्त आपल्याच माणसांचा जीव घेण्यासाठी उसळतं ते रक्तच मराठी नाही. शहजादे, क्यों किया आपने ऐसा? आखिर कसूर क्या था हमारा? जी जान से लगाव था आपसे, लेकिन आपने हमारे साथ ही खिलवाड़ की. क्यों शहजादे, क्यों? क्यों? किस लिए? क्या? कब? क्या हो सकता था? क्या हुआ है? आज की तारीख हमारी शान, हमारे नाम पर कालिक बनकर रह जाएगी. आगे चलकर ये हमारा कत्ल करके मुगलिया सल्तनत हासिल करेगा. संगीन है मसला, बहुत संगीन है. और गुनाह इतना खौफनाक के सजा अभी के अभी इसी वक्त तय होगी. होता है, बहुत दर्द होता है. सबसे ज्यादा दर्द होता है जब अपने हमें धोखा दे जाते हैं. सजा उन्हें मिलनी चाहिए जो हमें धोखा देते हैं. असली गुनाहगार तो हम हैं. सल्तनत के लिए हमने अपने भाई बाप को भी मौत के घाट उतार दिया. तब ये नहीं सोचा कि आगे चलकर हमारी नस्ल भी हमसे यही सलूक करेगी. उस लापरवाही की सजा हमें मिलनी चाहिए. क्या करें, रह गई खामियां हमारी परवरिश में. शहंशाह हिंदुस्तान का ताज तो हमने अपने सर चढ़ा लिया, लेकिन अच्छे वालिद नहीं बन सके. हम नहीं बन सके. सजा तो हमें मिलनी ही चाहिए. जीनत लो ये शमशीर और काट दो हमारी गर्दन. लो. नहीं अब्बू जान, खुदा के लिए ऐसा मत कहिए अब्बू जान. जीनत, गर्दन तो आज यहाँ कटेगी, या तो हमारी या फिर इस धोखेबाज की. हुजूर नहीं, हुजूर नहीं. तय करो.
इसकी गर्दन पे चलाएगी शमशीर। आप लो ये शमशीर, लो ये शमशीर और चलाओ 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 हम पर ये